देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आमचा विशेष कार्यक्रम ज्योतिष रहस्य यात आपण आज चर्चा करणार आहोत अष्टम भावामध्ये असणाऱ्या सूर्यग्रहाची। अष्टम भावाचा सूर्य व्यक्तीच्या वर्तमान आयुष्यामध्ये काय फळ देतो आणि पूर्वजन्मातल्या कुठल्या कर्माचे फळ म्हणून सूर्य हा कुंडलीमध्ये अष्टम भावामध्ये येतो, या दोन्ही विषयांची आज आपण सांगोपांग चर्चा करणार आहोत। ज्योतिषशास्त्रामध्ये अष्टम भावाचा सूर्य कुठल्याही राशीचा किंवा कुठल्याही लग्नाचा असला तरीही चांगला मानला जात नाही। अष्टम भावाचा सूर्य निश्चितपणे आयुष्यामध्ये मोठा संघर्ष घडवून आणतो, अनेक प्रकारचे कष्ट आयुष्यामध्ये उभे करतो। सूर्य हा आत्म्याचा कारक आहे। अष्टम भावाचा सूर्य हा कमकुवत दुबळ्या आत्म्याचे प्रतीक आहे। आत्मा कमकुवत असल्यामुळे अशा लोकांना बाहेरची बाधा, काळ्या विद्येची बाधा अवश्य होते। 8व्या स्थानाचा रवी त्याची दृष्टी ही द्वितीय स्थानावरती पडते। अशा व्यक्तींना डोळ्याचे विकार जडतात, त्यांची आयसाईट कमकुवत होते आणि 2 पैकी एखादा डोळा अधूसुद्धा होऊ शकतो। ह्या लोकांना वाणीदोषसुद्धा उत्पन्न होऊ शकतो। अष्टम भाव हा स्मशानाचा भाव असून इथे अंधकार असतो। ह्या जागी सूर्य बसल्यामुळे सूर्याचे तेज आपोआपच कमी होते, त्यामुळे अशा लोकांना यश मिळत नाही। ह्यांनी इतरांना कितीही मदत केली तरी लोक यांचे उपकार मानत नाही। ह्या लोकांना आळस खूप असतो, ह्यांचं शरीरही स्थूल असतं, यांचे व्यक्तिमत्व तेजहीन असल्यामुळे ह्या लोकांना शत्रूही खूप असतात आणि तेजहीन व्यक्तिमत्वामुळे या लोकांना वारंवार अपमानालाही तोंड द्यावे लागते। सूर्य हा पिता आहे, त्याची संपूर्ण ग्रहमालेवरती सत्ता असते, तो ग्रहमालेचा राजासुद्धा आहे। त्यामुळे अष्टम भावातल्या सूर्यामुळे जन्मदात्या पित्याकडून सुद्धा त्रास संभवतो। ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सूर्य हा अष्टम भावामध्ये असेल अशा व्यक्तीचे स्वतःच्या जन्मदात्या पित्याशी अजिबात जमत नाही। बहुतांश वेळा अशा लोकांच्या पित्याचा मृत्यू हा तरुण वयातच होतो आणि ह्या लोकांना लहान वयातच अनाथ करून जातो। वडील जिवंत राहिले तरी त्यांच्याशी मतभेद राहतात, खूपदा वडिलांपासून दूर राहावं लागतं, एकत्र राहता येत नाही। अष्टम भावाचा सूर्य हा पित्याचं सुख मिळू देत नाही। सूर्य हा ग्रहमालिकेमध्ये राजा असल्यामुळे सरकारी कामांमध्ये सुद्धा या लोकांना खूप त्रास होतो। काही सरकारी कामांमध्ये त्रुटी राहिल्यामुळे किंवा सरकारी कामातल्या काही कमतरतेमुळे ह्या लोकांना दंडसुद्धा होऊ शकतो। सरकार ह्या लोकांना खूपदा प्रताडित करते, त्यांना मोठा दंडसुद्धा भरावा लागतो। ह्या लोकांना स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर लोकांचा देखील प्रतिपाळ करावा लागतो। अतिरिक्त जबाबदारी ह्या लोकांना आयुष्यभर त्रस्त करत राहते। अष्टम भावातल्या सूर्यामुळे पित्याच्या संपत्तीमधला हिस्साही मिळत नाही किंवा पित्याच्या संपत्तीमधला हिस्सा मिळाला तर तो व्यर्थ खर्च होऊन जातो। सूर्याबरोबर अष्टम भावामध्ये राहू किंवा शनी बसला असेल तर भाग्य खराब होते आणि आत्म्याला अनेक क्लेश होतात। त्यामुळे अष्टम भावातला सूर्य हा खराबच समजला जातो। खूपदा अष्टम भावातल्या सूर्यामुळे मुलं जन्माला येत नाही। अष्टम भावातला सूर्य हा पितृदोष इंगित करतो, परंतु ह्या लोकांना जर पुत्र झाला म्हणजे अष्टम भावात ज्यांचा सूर्य बसला आहे अशा व्यक्तीला समजा मुलगा झाला तर ह्यांच्या आयुष्यातला पितृदोष जो आहे तो कमीसुद्धा होतो आणि खूपदा संपूनही जातो। पण ह्यांचे जन्मदात्या पित्याशी अजिबातच पटत नाही। ह्यांचं आपल्या सासरच्यांशी चांगलं जमतं, ह्या लोकांना खूपदा सासरच्या संपत्तीमधलाही हिस्सा मिळतो, पण स्वतःच्या जन्मदात्या पित्याशी यांचं अजिबातच पटत नाही। अष्टम भावाचा स्वामी हा वस्तुतः मंगळ ग्रह आहे। मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि सूर्य हा सुद्धा अग्नितत्वाचा ग्रह आहे। त्यामुळे 2 अग्नितत्वाचे ग्रह एकाच ठिकाणी बसल्यामुळे अशा लोकांना आपल्या शरीरामध्ये खूप उष्णता जाणवते, यांच्या शरीरामध्ये उष्णता खूप निर्माण होते। त्यामुळे ह्या लोकांना उष्णतेचे विकार संभवतात। उष्णतेमुळे ही लोकं आयुष्यभर त्रस्त राहतात। उष्णतेमुळेच ह्या लोकांना आपल्या अंगामध्ये सुई टोचल्याचा अनुभव खूपदा येतो। खूपदा ह्या लोकांना ऑपरेशन करण्याची वेळ येते आणि अतिउष्णतेमुळे खूपदा जे आहे ते डिप्रेशन येण्याची सुद्धा शक्यता असते। आता अष्टम भावाचा सूर्य हा पूर्वजन्मातल्या कुठल्या पापकर्माचं फळ म्हणून आपल्या कुंडलीत 8व्या स्थानावरती बसला आहे ह्याची आज आपण चर्चा करणार आहोत। पूर्वजन्मामध्ये एखाद्या निरपराध व्यक्तीचा छळ केला असेल तर वर्तमान जन्मामध्ये सूर्य हा अष्टम भावामध्ये येतो। त्या निरपराध व्यक्तीचे शाप तळतळाट ह्या जन्मामध्ये भोगावे लागतात। त्या शाप तळतळाटांमुळे अष्टम भावात सूर्य ज्यांच्या कुंडलीत आहे अशा लोकांना वर्तमान जन्मामध्ये खूप अपमान सहन करावे लागतात। अष्टम भावातला सूर्य हा दुबळी आत्मा आणि दुबळे पूर्वज दाखवतो।
आत्मतत्व दुबळं असल्यामुळे आणि पितरं दुबळी असल्यामुळे ह्या लोकांनी कितीही देवधर्म केला तरी ईश्वर सहजासहजी यांना उत्तर देत नाही. यांच्या प्रार्थनेला सहजासहजी यश मिळत नाही. ह्या लोकांनी पूर्वजन्मात आपल्या वाणीद्वारे अनेकांचे अपमान केलेले असतात. त्यामुळे ह्या लोकांना वर्तमान जन्मामध्ये वाणीदोष उत्पन्न होतो आणि खूप अपमान भोगावा लागतो. पूर्वजन्मामध्ये आपल्या वडिलांची, आजोबांची म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींची आज्ञा न मानल्यामुळे आणि जबाबदारी पूर्ण न केल्यामुळे ह्या जन्मामध्ये सूर्य अष्टम भावामध्ये येऊन बसतो आणि त्यामुळे अनेक क्लेश, प्रचंड क्लेश ह्या लोकांना आयुष्यभर भोगावे लागतात. तसंच पूर्वजन्मामध्ये जर सिंहाची हत्या केली असेल, एखाद्या साधू पुरुषाचा छळ केला असेल, त्याला त्रास दिला असेल, अपमान केला असेल, तर त्याचंही फलित म्हणून जो आहे तो सूर्य हा अष्टम भावामध्ये होतो आणि आयुष्यभर जो आहे तो क्लेश देतो. पूर्वजन्मामध्ये कुठल्या पाप कर्माचं फळ म्हणून ह्या जन्मात कुठली ग्रहस्थिती आपल्या कुंडलीत आहे ह्याची जर आपल्याला उहापोह करायची असेल, आपल्याला आपल्या पूर्वकर्माचं, पूर्वजन्मातल्या पापकर्मांचं आणि चांगल्या कर्मांचं सुद्धा सविस्तर विश्लेषण करायचं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता. आपल्या कुंडलीचं केवळ वर्तमान जन्मातलंच नाही तर पूर्वजन्मातलं सुद्धा विश्लेषण आम्ही करवून देऊ. पूर्वकर्माचं सुद्धा विश्लेषण आम्ही करवून देऊ. अर्थात ही सेवा सशुल्क आहे. देवराधा ट्रस्टशी आपण संपर्क करू शकता. आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत, त्यावरती आपण व्हॉट्सॲपच्याद्वारे संपर्क करू शकता. लक्षात ठेवा, संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करावा, कॉल करू नये.